नमस्कार सर्वांचं. मी कृतिका लांगी माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. तर आजसुद्धा मराठी ब्लॉग बनणार आहे आणि आज आहे आमची फॅमिली ट्रिप. गटारी आहे, श्रावण चालू होणार आहे, तर गटारीसाठी आम्ही लोणावळ्याला विला बुक केला आहे. तर मी ते सगळं तुम्हाला डिटेल्स पुढे जाऊन सांगेल जेव्हा आपण विलाच्या इथे पोहोचू त्या टायमाला. तर आत्ता आम्ही सध्या बिल्डिंग घालून निघालो. गाडीत सगळं सामान पॅक केलं आणि आम्हाला लेट झालं बिकॉज आमचा चेक इन होता 1 PM आणि चेकआउट टुमॉरो इट इज 11 वाजताचं सकाळी. तर आम्ही लेट झालं. बट ऑब्वियस फॅमिली ट्रिप आणि फॅमिली ट्रिपमध्ये सगळे लेट, कमी जास्त पुढे मागे तेच होतं. आता तिकडून दादा येतं, बहिणी येतं आहे, मग असे करत सगळे आणि माझ्या पप्पा साईडची फॅमिली ट्रिप आहे ही, डॅड साईडवाली ट्रिप. तर ऑलमोस्ट एका वर्षानंतर आम्ही प्रॉपर एक ट्रिप करतो आहे डॅड साईडवाली, म्हणजे अशी फनवाली ट्रिप. लास्ट टाईम आम्ही हरिहरेश्वरला गेलेलो, ते पण ब्लॉग तुम्ही बघितला नसाल तर मी इथे लिंक टाकेल, तर ते बघून घ्या. आणि चला जाऊया लोणावळ्याला. हे आले तिथे माझे 2 भाऊ आणि हा माझा भाचा रुद्र. चला बोल, आपण कुठे चाललोय? आपण सांग लोणावळा. बोल लोणावळा. स्विमिंग पूलला चाललोय आपण. चला स्विमिंग पूलला जाऊ. तर हा आहे आमचा 4 BHK विला. 4 BHK. 4 BHK विलामध्ये हा आम्हाला पडला 23K साठी, 23,000. आणि लोणावळ्याच्या इथे पूर्ण ओपन, लोणावळ्याच्या थोडंसंच पुढे आहे, जास्त लांब नाही आहे. मेन लोणावळा मार्केट त्याच्या थोडं पुढे एकविरा देवी मंदिर आणि लोणावळ्याच्या मधोमधच आहे. आणि हा 4 BHK विला 23,000 साठी पडला. खूप मोठा आहे, खूप ह्यूज आहे. ह्याचं नाव आहे सफायर विला. बाजूलाच कोरल विला म्हणून दुसरा एक विला आहे, त्यांचाच विला. तर आम्हाला दोघांमधून एक ऑप्शन दिला, तर आम्ही हा चूज केला बिकॉज ह्याचा एरिया खूप मोठा आहे. प्लस आम्हाला तिथे एक्स्ट्रा ग्राउंडसुद्धा भेटतं आहे. प्लस 4 BHK विला, त्यात पूल अँड एव्हरीथिंग सगळं काही आहे आणि खूप खूप स्पेशियस आहे. खूप छान आहे, म्हणजे जे आम्ही विचार केलेला त्याच्या पलीकडेच. तर चला पुढचा व्लॉग आपण बघूया आता, कसा एन्जॉय करतो, कसा फन करतो. मस्त फॅमिली व्लॉग. लेट्स गो. काम करायला लावलेलं आहे, कष्ट एन्जॉय कष्ट. ये. लादो खाली एकदा बुडला का त्याला थंड होईल, त्याला थंडीच वाजला रे. तू उडा, मग तू उडा.
अरे भावा माझ्या जंगली रमीवर पण रिअल प्लेयर्स आहेत दाखव बरं हे बघ 9 करोडहून जास्त रिअल प्लेयर्स आहेत जंगली रमीवर हारलेत पण आणि जिंकले. क्या समज अनादा शेफ आमचे मासली कापतात. पापलेट इथे बनतात कोंबडीचे तांगड्या. इथे आहे हा सगळा घरून आणलेला मॅरिनेट केलेला चिकन. हा खातोय कोंबडीचा पीस. चला इथे बनते चहा पोळी. ये कसा आहे? ओ नाही जरासा व्ह्यू दाखवते जरासा नाही पूर्ण बघा. किती सुंदर वाटतं. आणि आत्या बसलेत कोलबी सोलायला. कसं वाटतं कोलबी सोलून? स्विमिंग पूल कसा होता? खूप छान होता, मजा आली. आत्ता स्विमिंग पूल कसा होता सांग. उतरलीस का? पैसा वेस्ट आत्याने गेला. आम्ही तर वसूल केला बाबा. ते तिकडे सगळे बसलेत खायला यायला. नाश्ता नाही चाललाय, वेगळंच काहीतरी चाललंय. बघू जरा नाश्ता तुमचा. नाश्ता इथे येऊन बसणं आहे ना, इथे आहे ना. बिर्याणी कोलबी बिर्याणी आमची. अजून मेन्यू आमचा हे काय? चिकन मसाला चिकन मसाला. अजून हे काय म्हणतं? बेजा फ्राय ओ भेजा आणला. वाव फेवरेट. मुंडी मुंडी. आणि ते काय म्हणतं? मुंडीचा मसाला. ओ बनवतोय दादा आणि नाना. बिर्याणी मम्मीने बनवली ना? बिर्याणी मम्मीने बनवली. चला दिस इज दी मेन्यू. गाईज आम्ही आता चाललोय आईस्क्रीम आणायला. ऍक्च्युली दूध आणायला चाललेलो पण आम्ही आईस्क्रीम आणायला चाललोय. माझी वहिनी, ही माझी भाची आणि ही मी दादा, मोठा दादा. बस झालं. फालतूगिरी करतोय आम्ही. दूध आणायच्या बहाने सगळे निघालोय आईस्क्रीम आणायला कारण आम्हाला काही कामधंदे नाही म्हणून निघतोय. लेट्स गो. बोला. बोला काय पाण्याचं
500 आहेत ते 100 रुपये बक्षीस. प्रत्येकाला 500. पाण्यात उतरल्यावर 500 बक्षीस. प्रत्येकाला हा 100 रुपये. 100. अरे अरे 500 मध्ये 100 नाही. स्कॅमर. हे 500 बक्षीस बक्षीस. पाणी एवढा थंड आहे आणि श्रद्धू उतरायचं बोलते 1000 रुपये. हा सगळं कोण पाण्यात उतरलं एकेकाला 1000 रुपये. एकेकाला 1000. नाही ग्रुपमध्ये पार्टी करायची ना 1000 रुपयाची. 1000 रुपये नाही नाही 100 मध्ये काय उतरणार आहे? 1000 रुपये बक्षीस. 1000 रुपये बक्षीस. 1000 रुपये बक्षीस. 1000 मॉर्निंग एव्हरीवन. दिस इज डे 2 आणि सकाळ झालेली आहे. तर आम्ही उठलं, आम्ही अंघोळ केली, रेडी झालो आहे. आता नाश्ता वगैरे करू, ब्रेकफास्ट करू आणि आता आम्ही जाणार आहोत भीमाशंकरला. आम्ही आज डे 2ला प्लॅन केला आहे की इथे थांबायचं नाही, म्हणजे बिकॉज बट ऑफिस आमचं 11 वाजता चेकआउटच आहे. तर त्याच्यामुळे आम्ही भीमाशंकर प्लॅन केलं आहे. भीमाशंकर इथून 3 आवर्सच्या डिस्टन्सवरती आहे आणि आम्ही आता भीमाशंकरला जाणार आहोत. तर लेट्स गो. भीमाशंकर माझा 3रा ज्योतिर्लिंग असेल. पहिले 2 झाले आहेत माझे, उज्जैन महाकालेश्वर आणि ओंकारेश्वर. आता हा 3रा असेल. लेट्स गो. ज्योतिर्लिंग पाया पडू दे माझे. चला जाऊ. तर आमच्याकडे बनतात पोहे, सकाळ सकाळचा नाश्ता आणि मम्मी बनवते, मी फक्त हात लावते. बस हात लावले, हात केलं म्हणजे मी हातभार लावले त्याच्यासाठी मी पोहे बस. चला या पोहे खायला. तर मी रेडी झाली आहे. मगाशी फक्त असं वरच्यावर रेडी होती, आता प्रॉपरली रेडी झाली आणि आता मी निघतो आहे. पूर्ण पॅकिंग केली आहे, सगळं झालं आहे. चेकआउट टायमिंग 11 वाजले आहेत आणि आता निघायची वेळ आली आहे. तर चला जाऊ. आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. नेक्स्ट व्लॉगमध्ये पुढचा व्लॉग येणार आहे भीमाशंकरचा व्लॉग, तो मी सेपरेटली शूट करेन. तो ह्याच्यामध्ये मी इन्क्लूड नाही करणार. हा फक्त फॅमिली फन व्लॉग आहे. तो प्रॉपरली भीमाशंकर दाखवेल तुम्हाला. आम्ही तिथे जातो देवदर्शनाला, तर तो ते देवदर्शन व्लॉग असेल. तर चला लेट्स गो. थँक यू फॉर वॉचिंग. सी यू इन दी नेक्स्ट व्हिडिओ. सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय बाय.